सदाई आणि सुराच्या टेक्यावरती सदाई सुराच्या टेकावरती ढोलाचा आवाज घुमू लागलेला आहे. त्याला तितकी सुंदर तोला मोलाची साथ देतोय तो ताशावाला. आणि याच वेळेला रिंगणामध्ये त्यांचा आकर्षक देखावा सादर झाला आणि देखाव्यामध्ये रिंगणात उतरलाय तो मला वाटतं मूषक राज, आपला आराध्य दैवत असलेल्या विघ्न हरत्याचं वाहन म्हणजेच मूषक राज नाही, मूषकराज नाही. हा रामायणातील महत्वाचा देखावा आहे. रामायणामध्ये भगवान श्रीराम आणि लक्ष्मण आणि त्यांच्याबरोबर सीतामाया जेव्हा वनवासामध्ये होती त्यावेळेला ज्या हरिणानं सीतामय्याला मोहित केलं आणि हरिण हवय म्हणजे हवय असा हट्ट सीतामय्येने प्रभू रामचंद्रांकडे केला. हा रामायणातील अत्यंत महत्वाचा दृश्याचं सादरीकरण या ठिकाणी करतात. श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करपेळे एक सुंदर असा देखावा साजरा केला जातो. श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करपेळेच्या वतीनं आणि सुंदर पद्धतीचा अभिनय या ठिकाणी केला जातो जो हरणाच्या वेशभूषेमध्ये असलेल्या कलाकाराकडून. आणि आता मात्र त्या जादूबाई हरणाचा बाण मारून प्रभू रामचंद्र या ठिकाणी वध करत आहेत. मात्र या ठिकाणी देखावा दाखवतो सुंदर रामायणातील हा देखावा सादर केला तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करपेळे या संघाने. जरा जोरदार टाळ्या होऊ देत. पहिल्या संघासाठी एक आकर्षक देखावा रामायणातील एक सुंदरसा प्रसंग या ठिकाणी सादर केला तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करपेळे या संघानं. आणि या स्पर्धेतील पहिला संघ आता रिंगणात दाखल होतोय. यांचा वेळ सुरू होईल ज्या वेळेला हे स्पर्धक रिंगणामध्ये प्रवेश करतील आणि पालखीला स्पर्श करतील तेव्हापासून पुढील 20 मिनिटं हा त्यांचा वेळ असणार आहे. श्रीदेव धावबा बाकाईजी सेवा संस्थेचा 16वं वर्ष 16वा वर्धापन दिन. आणि मला वाटतं गेली 4 ते 5 वर्ष सातत्याने पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी ते करत असतात. शिमगोत्सवात ढोल ताशाच्या ठेक्यावरती गजरामध्ये पारंपरिक नृत्याच्या तालावर ग्रामदेवतेची पालखी खेळवण्याचा आनंद अलौकिक आणि अवर्णनीय. आणि हाच आनंद आपल्याला या आनंदाची अनुभूती यावी यासाठीच ही पालखी नृत्य लोककला जपली जावी. कशा पद्धतीने पालखी नृत्य स्पर्धेमध्ये पालखी खेळवली जाते त्याच्यामध्ये कुठल्या कौशल्यांचं सादरीकरण केलं जातं हे आपल्या गावातील नव्या पिढीला कळावं या हेतूनच या पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन. त्याला सुरुवात करायची खूप वेळ झालाय, विलंब झालेला आहे, वेळ फार झालेला आहे. वेळ जास्त घेऊ नये कृपया करपेळे संघ. यानंतर बालविकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी यांनी तयार राहायचे. तृतीय क्रमांकावर सादरीकरण करेल फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक विगरवली. चौथा संघ या ठिकाणी आला असेल तर त्यांनी लगेच नोंदणी करायची. करपेळे संघ चला लवकर. आदरणीय संजय चव्हाण यांनी स्टेजवरती यायचे. शिपोशी आदरणीय संजय चव्हाण. का वेळ लागतोय. करपेळे संघ कोकणचं सांस्कृतिक वैभव म्हणजे पालखी नृत्य. ग्रामदेवतेची पालखी जेव्हा एखादा लेलिया आपल्या खांद्यावर डोक्यावर घेऊन खेळवतो त्यावेळेला तो नजारा ते दृश्य एक अद्भुत असं असतं. कोकणातील हीच लोककला हाच लोकपरंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करते. तितक्याच आत्मीयतेने दुसरी पिढी देखील हा ठेवा आणि परंपरा पुढे वर्षानुवर्ष चालवित असते. आणि हा ठेवा ही परंपरा अशीच जतन व्हावी, चालू राहावी, वर्षानुवर्ष जपली जावी या हेतूनेच आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा श्रीदेव धावबा बाकाईजी सेवा संस्था केळवलीच्या वतीनं. आणि यातला पहिला संघ श्रीदेव गांगोबा
पालखी नृत्य पथक करबेळे आपली कला सादर करतोय. रिंगणामध्ये दाखल होत आहेत निशाणधारक, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन फडकवणारे निशाणधारक, त्यांच्या पाठोपाठ जहाजधारक, त्यांच्या पाठोपाठ आमचे सगळे आकर्षक पारंपरिक वेशभूषेमधील ढोलवादक, त्यांच्या मागे मध्यभागी जुने तरबेज असे श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथकाचे दोन्ही ताशाधारक. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा कसा संक्रमित होतो हे पाहायचं असेल तर मधले ताशेवाले आपण पाहू शकतो. एक सिनियर आणि दुसरा ज्युनियर, एक वयस्कर आणि एक दुसरा नवीन पिढीचं नेतृत्व करणारा. पालखीचे भोई देखील रिंगामध्ये येतात. श्रीदेव गांगोबा कला पथक करपेळे आणि यांचा वेळा होतोय. टाइम स्कीपर लक्ष द्यायचंय. टाइम स्कीपर एक मिनिट. टाइम स्कीपर अर्णव कोण आहे? ओके. स्पर्श केला की सुरुवात करायच्या वेळेला, पालखीला स्पर्श केला की वेळेला सुरुवात करायची. अनेक वर्ष पालखी नृत्य स्पर्धेत गेली अनेक वर्ष गेली दशकभर पालखी नृत्य स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवणारा संघ श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करपेळे आणि त्यांच्या संघाचे वेळ आता सुरू झाले. सुरुवातीला पालखी खांद्यावर घेतले मनोरा रचण्याच्या तयारीत सुरुवातीलाच मनोरा रचलं जात आहे आणि श्रीदेव धावबा बाकाजीला या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे. वंदन करून श्रीदेव गांगोबा पालखी पथकाच्या वतीने मनोरा रचून एकटा रचला जातो आणि एकटा रचून श्रीदेव धावबा बाकाजीला आणि त्याबरोबर या ठिकाणच्या खेळवतील सगळ्या ग्रामस्थांना वंदन केलं जात आहे आणि पालखी खांद्यावर घेतली जाते. आता मात्र पालखी खेळवली जाते आणि पालखीच्या मुली कधी मागच चालून गेलताना सुरुवातीला जबरदस्त अप्रतिम असं पारंपरिक फेका तेवढी सुंदर असतं नाही आणि तेवढं सुंदर भागवत धर्माची पथकावर होणार आमचा निशाण फडकवतो आणि एका हाताने पालखी खांद्यावरती घेऊन दुसऱ्या हाताने वंदन केलं जात आहे. पटकन हिरकी मारली जाते दरम्यान. आता पुन्हा एकदा पालखी खांद्यावर घेतली जाते आणि पालखी खेळवताना एका हाताने आपली निशाण फडकवलं जाते. अप्रतिम अशा पद्धतीचं सादरीकरण करत आहेत. लाल संक्रांत पालखीचे बोई बदलतात, जुने पालखीचे बोई. हे झाली ना आपली पारंपरिक चाल आणि पारंपरिक चाल मानली जाते जी आपल्याला हक्काच कोकणाच्या प्रत्येक गावात पाहायला मिळते. गुडघ्यावरती मध्येच वाकलं जातं, एक ठेका दिला जातो पायाचा आणि पुन्हा एकदा चाल बदलते. जुन्याकडून नव्याकडे पालखी परिवर्तित होते आणि आता मात्र एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्याकडे अलगदपणे पालखी फिरवली जाते. अप्रतिम अशी चाल आपल्याला पाहायला मिळते. मी म्हटलं होतं की राज्यातला आघाडीचा पालखी नृत्य स्पर्धेतला हा संघ म्हणजे श्रीदेव गांगोबा कला पथक करपेळे आपली कला सादर करते. जुने जाणते आणि नवे जमाते एकत्रित समन्वय असलेला हा आकर्षक असा दमदार संघ आपलं उत्कट सादरीकरण या ठिकाणी करतो. श्रीदेव धावबा बाकाजी सेवा संस्था केळवली या संस्थेच्या वतीने श्रीदेव धावबा बाकाजी या मंदिराच्या 16व्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं जीर्णोद्धाराच्या 16 वर्ष आणि या निमित्तानं आपण जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा एकटा लावलं जातं आणि एकट्याला पालखी मनोरा रचून पालखी खांद्यावरती घेऊन एका हाताने पालखी आता मात्र पाठीमागून
जुन्या हाताने अवघड अशी चाल मात्र यशस्वी केले पारंपरिक चाल. आता पालखी खांद्यावर घेऊन लेझिम खेळवली जाते. अप्रतिम पद्धतीने पायाचा टेका दिला जातोय आणि दोन्ही हात वर जाऊन लेझिम खेळण्याचा अनोखा प्रकार. पुन्हा एकदा पालखी वेगळ्या पद्धतीने खेळवली जाते. पालखीचा खूप एका हाताने धरला जातो आणि पालखीचा दांडा एका हाताने धरला जातो. पायाला टेका दिला जातो, पाय उडवले जातात. पूर आणि दांडा अनोखा पद्धतीने धरला जातो. चाल पूर्ण होते, चालीचे मार्ग मिळत आहेत. चाल बदलते, टेका बदलतोय, ढोलांचा आवाज वाढतोय. हा आणखी एक वेगळी आकर्षक पारंपरिक चाल. जबरदस्त, क्या बात सुंदर सादरीकरण करताना श्री देव गांगोबा पालखी नृत्याबद्दल करतोय अप्रतिम ताशाबद्दल. आणि आता मात्र या ठिकाणी मनोरम करतोय रथाची आकृती. रथ पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी. दोन्ही बाजूला रथाचे सारथ्य करणारे दोन्ही कोळी श्री देव गांगोबा आणि बाबाजीचा रथ आपल्याला पाहायला मिळाला. आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. त्याचं नाव देखील काही क्षणात मी आपल्याला सांगणार आहे. पुन्हा एकदा एकटा रचला जातोय, मधुरा रचला जातोय. वाह, अतिशय अलगदपणे स्तब्धपणे चाली रचल्या. हळूहळू स्पीड वाढला जातो, गती वाढली जाते. गती वाढल्याबरोबर या पालखी नृत्य स्पर्धेच्या चालीबरोबर आपण देखील ध्येयमान विसरून त्यांच्याबरोबर पालखी आपल्याच खांद्यावरती खेळवण्यासारखं हरकून जातो. हा आनंद देणारा संघ म्हणजे श्री देव गांगोबा कला मंडळ. आणि या संघाचा सगळ्यात जुन्या त्यांच्या खेळाडू सुरेश काके पालखी खेळवतात. पालखी बॅलन्स करून त्याचा रेकॉर्ड पूर्ण केला जातोय. या तीनही चालीत जे गुण आपल्याला वाटतं या संघाला मिळणार आहे. सुंदर अशा चाली एका मागोमाग. आता मात्र एक गतिमान चाल. वा, सुंदर चाल. साथवाला देखील तेवढाच उत्साहात जोरसामध्ये साथ वाजवतो. त्याला तेवढी सुंदर साथ मिळतात ती निशाण धारकाकडून. दरम्यान पालखी देखील आकर्षक गतिमान पद्धतीने खेळवली जाते. पुन्हा एकदा चाल बदलते, संघाचे गुण वाढतात. सनई सूर ढोल ताशा भान आणि निशाणवाला हे भान विसरून आपली कला सादर करतात आणि त्यांच्या टेक्यावरती पालखी खेळवण्याचं काम करतात. हे जो गांगोबा पालखी नृत्य पथकातील सगळं होईल. वा, किती गतिमान चालायला पुन्हा एकदा कासाची कमी वाजते, कासाची कमी चाल बदलते. चाली बदलणार आहेत. ढोलांचा आणि आशांचा वेगळ्या पद्धतीचं एक चाल. वा, किती सुंदर पद्धतीने
आखाड्यामध्ये. पुन्हा एकदा ढोलांचा आवाज वाढतोय, गती वाढलेली आहे, वेग वाढलेला आहे, वेगवेगळी चाल, एक वेगळा सूर. पुन्हा एकदा पालखी डोक्यावर घेतली जाते. एका बाजूला वेगवेगळे खूप धरले जातात. वेगवेगळ्या चाली, वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या पद्धती आणि कौशल्य सादर करताना या संघातील सर्व खेळाडू. श्रीच्या गांगोबा पाठीवरच्या स्पर्धा पालखीमध्ये परभणीतले दोन नामांकित खेळाडू अतिशय प्रतिभावान असं रिंगण पूर्ण केलं. काल संपली. पुढे एकदा तुम्हाला कमरेमध्ये थोडंसं कंबर हलवलं जाते. सुंदर नृत्य, पालखी नृत्य त्याला कंटिन्यू केलं जाते. आणि पुन्हा एकदा चाल बदलते. चालचे पूर्ण गुण इथं संघाला मिळतात. एका बदलतो आणि आता मात्र वेगवान चाल. वा, होण्याच्या तयारीत. एक पालखी खाली उभा आणि त्याच्या पाठीवरती उभं राहून पालखी balance केली तेव्हा अप्रतिम असं पालखीचं उत्तर सादरीकरण आपल्याला पाहायला मिळते. जर कोणता नवीन संघ आला असेल, नोंदणी केली असेल तर त्या संघाने त्वरित नोंदणी करायची. अप्रतिम कामगिरी कौशल्य आपल्याला पाहायला मिळते. पालखीचे चारही सूर, डोक्यावरती 4 भुईच्या, आता 4ही सूर खांद्यावरती अलगद पद्धतीने पालखी ठेवली जाते. अलगद पद्धतीने खुळाचं बॅलन्स केलं जातं. आता परत एकदा पालखी मात्र दोन पालखीचे भाई खांद्यावर घेतात. जरा 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 वेगवेगळ्या पद्धतीने पालखी ठेवली जाते. सुंदर चाल, चाल पूर्व चालीचे पूर्ण मार्ग पालखी पूर्ण पुरेपूर पूर्ण वसूल करतात. गांगोबा आणि या स्पर्धेचा सगळ्यात जबाबदार खेळाडू त्याच्या डोक्यावरती पालखी वेगळं आकर्षक चित्र पालखी पालखी
चालू आहे आणि एवढं सुंदर मनोहर असतंय एकटा असलेला आहे. शेवटची 5 मिनिटं मला ठाई सांगत चला धार्मिक प्रतिपक्षी चाल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची 2 मिनिटं दरम्यान बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभरवाडी तिसरा पुकार फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक विगरवली तालुका संगमेश्वर पहिला पुकार विगरवली शेवटचा 1 मिनिट गांधीवर पालखी नृत्य पथक करतोय दरम्यान करताना लगभग 20 मिनिटं पालखी नृत्य पथक आहे पालखी नृत्य कला पथक आहे आपण उत्कट सादरीकरण केलं. क्षेत्रीय गांधीवर पालखी नृत्य पथक करतोय घडणारं आणि अप्रतिम सादरीकरण कशा पद्धतीने पालखी खेळवली जाते. आपण ज्या वेळेला खांद्यावरती पालखी खेळवतो